बांधवांनो, आपणा सर्वांचं मातोश्री हायटेक नर्सरी व मार्गदर्शन केंद्र या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत आहे। तर आपण आज जो उभा आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता की हे पूर्णपणे भगवा या व्हरायटीची बाग आहे डाळिंबाची आपल्या बरोबर। तर हे तर आपल्याला पूर्ण जवळपास आपल्याला प्रत्येक झाडाला 100 ते 150 प्रमाणात आपल्याला डाळिंब या फळाचं सेटिंग झालेलं आपल्याला दिसून येतं। तर हे पूर्णपणे डाळिंबाचं सेटिंग झालेलं आहे, पण सध्या जूनचा महिना चालू आहे, सगळीकडे पावसाचं वातावरण आहे, हवेमधल्या आर्द्रतेचं आपल्याला कमी जास्त प्रमाण झालेलं दिसून येत आहे। दिवसभराचं जे तापमान आहे ते दिवसभराचं तापमान आपल्याला जास्त प्रमाणात झालेलं दिसून येत आहे आणि याचा परिणाम काय व्हायला लागला, ह्या वातावरण बदलाचा फटका आपल्या डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांच्या बागेवरती आपल्याला जास्त प्रमाणात दिसून येतो। तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो फटका आहे हे हवामान बदलाचा, तर तेलकट या रोगाचा प्रादुर्भाव आपल्या डाळिंबाच्या शेतावरती किंवा डाळिंबाच्या बागेवरती आपल्याला जास्त प्रमाणात दिसून येतो। तर तेले ह्या रोगामुळे आपल्या फळामध्ये किंवा आपल्या पानावरती किंवा आपल्या झाडाच्या फांदीवरती याची जास्त प्रमाणात आपल्याला लक्षणे दिसून येतात। मग तेल्याची लक्षणे काय असतात, तर झाडाच्या पानावरती सुद्धा तेल्याचे स्पॉट्स होतात। मग ते स्पॉट्स कसे असतात, झाडाच्या पानावरती काळ्या कलरचे पिवळसर छटा असणारे स्पॉट्स आपल्याला त्या डाळिंबाच्या बागेवरती तेल्याचा प्रादुर्भाव झाल्यानंतर दिसून येतो। त्याचबरोबर तेले या रोगाचा प्रादुर्भाव जर आपल्या झाडाच्या फळावरती झाला तर सुरुवातीच्या स्टेजला तुम्ही बघू शकता तर अशा तेलकट कलरचे स्पॉट्स आपल्याला दिसून येत असतात। हे तेलकट कलरचे स्पॉट त्याच्याकडे तेलासारखा वलय झालेला दिसून येतो। कालांतराने हाच स्पॉट थोडा ब्लॅक स्पॉटमध्ये आपल्याला दिसून येतो, उभा आडवा छेद त्याच्यामध्ये होत असतो आणि हाच प्रमाण जर वाढत गेलं तर फळ आपल्याला पूर्णपणे क्रॅक झालेलं किंवा उरलेलं आपल्याला दिसून येतं। तसंच झाडाच्या फांदीवरती जर तेल्या या रोगाचा प्रादुर्भाव झाला तर झाडाच्या ज्या फांदीला आपल्याला तेलाचा प्रादुर्भाव झालेला आहे त्या फांदीपाशी बरोबर ते झाड काय होत असतं, मोडत असतं किंवा ती फांदी आपल्याला मोडलेली दिसून येत असते। तर ही एकंदरीत तेलाचा प्रादुर्भावाची लक्षणे आपल्याला डाळिंबाच्या बागेवरती ह्या वातावरण बदलाच्या फटक्यामुळे आपल्याला दिसून येत असतात। तर ह्या तेल्याच्या या रोगाचं जर आपल्याला नियंत्रण करायचं असेल तर त्याच्यामध्ये आपण 2-3 उपाय असतात। त्याच्यामधला पहिला जो उपाय आहे तो जैविक। तर जैविकमध्ये आपण बॅसिलस सबटिलस नावाचं जे जैविक नाशक आहे त्याचा आपण वापर करू शकतो। त्याचबरोबर सुडोमोनास फ्लोरोसन्स आहे त्याचा सुद्धा आपण वापर जास्त प्रमाणात करत असतो। ट्रायकोडर्मा व्हिरिडी नावाचं आहे, निमतेल निमकरंजचं तेल आपल्याला मार्केट्समध्ये भेटत असतं। कापूर आहे, त्याचं या जैविक औषधांचा सुद्धा वापर करून आपण तेल्या या रोगावरचं नियंत्रण आपण चांगल्या पद्धतीने मिळवू शकतो। त्याचबरोबर जर रासायनिक विचार करायला गेला तर रासायनिक आपल्याला औषधे सुद्धा मार्केटमध्ये किंवा बाजारामध्ये जास्त प्रमाणात उपलब्ध आहे। त्याच्यामध्ये कॉपर ऑक्सिक्लोराइड आहे, कॅप्टन आहे, बोर्डो मिश्रण आहे, अँटीबायोटिक्समध्ये स्ट्रेप्टोमायसिन सल्फेट आहे, ब्रोमोपॉल आहे। ही जी वेगवेगळी रासायनिक औषधं आहेत या रासायनिक औषधांच्या माध्यमातून सुद्धा हे जे आपल्या डाळिंबावरती आलेले हे जे तेलाचे स्पॉट्स आहेत हे सुद्धा आपण त्याच्यावरती कंट्रोल आणू शकतो। मग आता हे एकंदरीत आपण त्याचे उपाय बघितले, पण आपल्या बागेवरती जर तेलाचा प्रादुर्भाव आपल्याला येऊच द्यायचा नसेल तर त्याच्यासाठी काय शेतकऱ्यांनी काळजी घेतली पाहिजे, तर त्याच्यामधली पहिली जी काळजी आहे, ज्या ठिकाणी आपला प्लॉट्स आहे त्या ठिकाणी ज्या ठिकाणी आपण त्याची लागवड केलेली आहे तिथं पाण्याचा जो निचरा आहे किंवा पडणारं जे पावसाचं पाणी आहे ते व्यवस्थित पाण्याचा निचरा झाला पाहिजे, जेणेकरून ते पाणी आपल्या प्लॉटमध्ये किंवा आपल्या बागेमध्ये जास्त प्रमाणात थांबून नाही राहिलं पाहिजे किंवा साचून नाही राहिलं पाहिजे। त्याचबरोबर दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की हवा, झाडाची ज्यावेळेस आपण बाग धरत असतो त्याच्या अगोदरची छाटणी व्यवस्थापन हे सुद्धा व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीने करणं गरजेचं असतं। त्याचबरोबर तिसरं महत्त्वाची गोष्ट असते हवा, पाणी आणि सूर्यप्रकाश यांचं व्यवस्थित मॅनेजमेंट आपल्या झाडावरती झालेलं दिसून आलं पाहिजे आणि ज्या वेळेस आपल्या झाडावरती तेलकट किंवा इतर कुठलाही कुजवा असेल किंवा इतर कुठलेही रोग असतील तर ते येऊ नये म्हणून प्रिव्हेंटिव्ह मेजर्स म्हणून जे काय आपल्याला मार्केट्समध्ये वेगवेगळे जैविक औषधं असतील, बुरशीनाशकं असतील, कीटकनाशकं असतील, या सर्वांचा व्यवस्थित इंटिग्रेटेड किंवा एकात्मिक पद्धतीने वापर करून आपण डाळिंबावरती येणाऱ्या वेगवेगळ्या किडींचा, रोगांचा आणि सगळ्यात महत्त्वाचा आत्ताच्या जून-जुलै महिन्यामधला तेल्या या रोगाचा प्रादुर्भाव आपण थांबवू शकतो। तर एकंदरीत सर्व शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ कसा वाटला सर्वांनी आपल्या कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवावे। अजूनही ज्या शेतकरी बांधवांनी या माझ्या मातोश्री हायटेक नर्सरी आणि मार्गदर्शन केंद्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा। धन्यवाद।